Hello dear students. Today we are going to learn a very interesting and important lesson from your EVS textbook, and that is lesson number 16, sensory organs. Now can you tell children, Tai is blindfolded. आता इथे ही एक गर्ल दाखवलेली आहे. ताई ती ब्लाइंडफोल्डेड आहे. म्हणजेच काय तर तिच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधलेली आहे. Then how did she tell what sound she was hearing? मग तरीसुद्धा आवाज कशाचा आहे हे तिने कसे ओळखले? आता इथे एक बॉय डिफरंट साऊंड्स काढणार आहे, पण तरी पण ती अगदी बरोबर त्या साऊंड कसला आहे हे ओळखते. आता इथे हा बॉय विसल ब्लो करत आहे, म्हणजेच शिट्टी वाजवत आहे. डोळे बांधलेले असतानाही त्या ताईने अगदी बरोबर ओळखलं की तू शिट्टी वाजवतोयस. मग त्याने स्पूनचा आवाज केला, ते सुद्धा ताईने अगदी बरोबर ओळखलं. आणि मग त्याने काय केलं, टाळ्या वाजवल्या, क्लॅपिंग केलं. ते सुद्धा ताईने अगदी बरोबर ओळखलं की तू टाळ्या वाजवत आहेस. कसं काय बरं ताईने सगळे आवाज अगदी बरोबर ओळखले? शिट्टीचा आवाज, स्पूनचा आवाज आणि टाळ्या वाजवण्याचा आवाज हे डिफरंट साऊंड्स आहेत. ते ताईने डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही अगदी बरोबर ओळखले. कसे काय बरं मुलांनो? कारण की ते सगळे साऊंड ताईने ऐकले आणि मग तिने सांगितलं की तू शिट्टी वाजवत आहेस, स्पूनचा आवाज करत आहेस आणि टाळ्या वाजवत आहेस. What are the different things that Tai has in her hand? ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत? How does the boy guess what they are even when he is blindfolded? मग आता या मुलाने त्या कशा काय बरं ओळखल्या जेव्हा की तो ब्लाइंडफोल्डेड आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. चला तर मग आता आपण बघूयात की ताई कोणकोणत्या थिंग्स घेते तिच्या हातामध्ये आणि हा बॉय कसं काय बरं ओळखतोय. आता हे ताईने चाफ्याचं फ्लार घेतलेलं आहे, पण या बॉयने अगदी बरोबर ओळखलं ताईने कोणतं फ्लार घेतलेलं आहे ते. नेक्स्ट तिने रोज फ्लार घेतलं, तेही या बॉयने अगदी बरोबर ओळखलं की ताई तू रोज फ्लार घेतलेला आहेस. मग तिने आता मँगो घेतला आहे, पण तो सुद्धा या बॉयने अगदी बरोबर ओळखला की ताई तू मँगो घेतलेला आहेस हातामध्ये. कसं काय बरं या बॉयने ओळखलं? कारण की त्याने ते स्मेल केलं. त्या सगळ्यांचा वास त्याला आधीपासूनच माहीत होता, हो की नाही? चाफ्याचा वास कसा असतो, रोजचा वास कसा असतो आणि मँगोचा वास कसा असतो. त्यामुळे त्याने लगेच ओळखलं स्मेल करून की ताई तू आता चाफ्याचं फ्लार घेतलेला आहेस, नेक्स्ट तू रोज फ्लार घेतलेला आहेस आणि आता तू मँगो घेतलेला आहेस. Both of them are blindfolded now, but they can tell which is a woolly sweater and which is a cotton shirt. How do they do that? मुलांनो, आता इथे तुम्ही पाहतायत दोघांचेही डोळे बांधलेले आहेत आणि या दोघांकडे वुली स्वेटर दिला फर्स्ट टाईम आणि तो त्यांनी फील केला आणि सांगितलं की हा वुली स्वेटर आहे. आणि त्यानंतर त्यांच्याकडे कॉटन शर्ट दिला आणि मग त्यांना ओळखायला सांगितलं, सांगा पाहू हे काय आहे. त्यांनी अगदी बरोबर ओळखलं की हा कॉटनचा शर्ट आहे म्हणून. कसं काय बरं मुलांनो? कारण की त्यांनी फील केलं, त्यांनी हात लावून पाहिला आणि मग त्यांना असं कळलं की हा वूलन स्वेटर आहे आणि हा कॉटनचा शर्ट आहे. यू कॅन ऑल्सो ट्राय दिस अँड अदर सिम्पल एक्सपेरिमेंट्स with the permission of your elders. हे किंवा असे प्रयोग तुम्हीही मोठ्या माणसांच्या परवानगीने करून पहा मुलांनो. Now can you tell what is the color of a raw mango? A ripe mango. How did you know that? मुलांनो, कैरी कोणत्या रंगाची असते आणि आंबा कोणत्या रंगाचा असतो आणि तुम्हाला हे सगळं कसं काय बरं कळतं? Now, what is the color of a raw mango? The color of a raw mango is green and the color of a ripe mango is yellow.
You know that? We can easily identify these colors with our eyes. आपण डोळ्यांनी बघून सांगू शकतो की रॉ मँगो म्हणजे कच्चा आंबा म्हणजेच कैरी. तर कैरी कोणत्या रंगाची असते? ग्रीन कलरची. आणि राईप म्हणजे पिकलेला. तर पिकलेला आंबा कोणत्या रंगाचा असतो? येलो. आणि हे तुम्ही कसं काय सांगू शकता? कारण की तुम्ही ते डोळ्यांनी बघू शकता, त्यामुळे तुम्ही सांगू शकता, हो की नाही? नाव नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द टेस्ट ऑफ सॉल्ट ऑफ शुगर? हाऊ डिड यू नो दॅट? मिठाची चव कशी असते? साखरेची चव कशी असते? आणि तुम्हाला ते कसं काय बरं कळतं? द टेस्ट ऑफ अ सॉल्ट इज सॉल्टी अँड द टेस्ट ऑफ अ शुगर इज स्वीट. We get to know the taste of various food items because of our tongue. आपण सॉल्ट खाल्ल्यावर आपल्याला खारट लागते आणि शुगर खाल्ल्यावर स्वीट लागतं. हे आपण कसं काय सांगू शकतो? कारण की आपल्या जिभेमुळे आपल्याला चवी कळतात, हो की नाही? त्यामुळे सॉल्ट हे सॉल्टी असतं आणि शुगर स्वीट असते. अ न्यू टर्म. Sensory organs, or we can say sense organs. An organ that tells us about our surroundings. आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव. आजूबाजूला काय चालू आहे, काय घडतं आहे याबद्दल माहिती देणारा अवयव म्हणजेच सेन्सरी ऑर्गन. Our eyes, ears, nose, tongue and skin are our sensory organs or sense organs. आता आजूबाजूला काय घडतं आहे हे आपल्याला डोळ्यांनी बघून कळतं किंवा कधीकधी काही गोष्टींचा आवाज आपल्याला येतो, त्यामुळे आपल्याला कळतं हा कसला आवाज आहे, हो की नाही? परत नोजमुळे सुद्धा आपल्याला कळतं. कसला तरी स्मेल येत असेल तर आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज घेता येतो. काय जळतं आहे किंवा खूप छान मस्त वास येतो आहे. त्यानंतरनं टंग म्हणजे जीभ. त्यानंतरनं स्किन. हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत मुलांनो. हाऊ मेनी सेन्सरी ऑर्गन्स? देर आर 5 सेन्सरी ऑर्गन्स. आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर 5 सेन्सरी ऑर्गन्स. इमॅजिन म्हणजे कल्पना करा. तर मुलांनो कल्पना करा, यू आर वॉकिंग अलॉंग द रोड. देअर इज अ डिच अहेड. यू सी इट अँड यू वॉक अराउंड इट. व्हॉट वुड हॅपन इफ यू डू नॉट सी द डिच? मुलांनो डिच म्हणजे काय? तर खड्डा. तुम्ही इथे हा रस्ता आहे आणि या रस्त्याने चाललेले आहात आणि मध्येच एक खड्डा आहे आणि खड्डा पाहिलात तुम्ही आणि मग त्या खड्ड्याच्या शेजारून तुम्ही साईडने निघून गेलात. पण कल्पना करा की जर तुम्हाला तो खड्डा दिसलाच नसता तर काय झालं असतं मुलांनो? तुम्ही त्या खड्ड्यामध्ये पाय अडकून पडला असतात आणि त्यामुळे तुमच्या पायाला सुद्धा दुखापत होऊ शकली असती. नाव यू आर प्लेइंग इन युअर नेबरहूड. सडनली यू हिअर थंडर. यू आर एबल टू रीच युअर हाऊस बिफोर इट बिगिन्स टू रेन. मुलांनो तुम्ही घराच्या बाजूला आवारामध्ये खेळत आहात आणि एकाएकी, सडनली म्हणजे काय? एकाएकी, अचानक. थंडर म्हणजे काय? ढगांचा गडगडाट होतो ना, त्यावेळेस जसा आवाज येतो त्याला म्हणतात थंडर. तर तुम्ही घराच्या सभोवताली खेळत आहात, आजूबाजूला खेळत आहात आणि एकाएकी तुम्हाला ढगांचा गडगडाट ऐकू येतो. मग तुम्ही काय करता? तुम्ही लगेच घरी जाता. पण व्हॉट वुड हॅपन इफ यू डू नॉट हिअर द थंडर? काय झालं असतं जर तुम्हाला ते थंडरचा जो साऊंड आहे तो ऐकूच आला नसता तर? ढगांचा गडगडाट ऐकूच आला नसता तर? खूप जोराचा पाऊस पडला असता, हो की नाही? आणि तुम्ही घरीच जाऊ शकला नसतात, तिथेच अडकून पडला असतात. इट इज नेसेसरी फॉर अस टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन आवर सराउंडिंग्स. मुलांनो आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. इट हेल्प्स अस टू डिसाईड
what to do in any situation and we can keep ourselves safe. मुलांनो, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे जर आपल्याला कळलं तर मग आपण त्यावर योग्य तो डिसिजन घेऊ शकतो. आता इथे फर्स्ट पिक्चरमध्ये काय दाखवलं की तुम्ही चाललेले आहात आणि मध्येच डिच आहे म्हणजेच खड्डा आहे. मग तुम्ही काय केलात, त्या खड्ड्यातूनच गेलात का? तर नाही, तुम्ही बाजूने गेलात. त्यानंतरनं तुम्ही बाहेर खेळायला गेला होतात आणि थंडर साऊंड ऐकायला आले. मग तुम्ही काय केलात, लगेच घरी गेलात. म्हणजेच काय, तर आपल्याला आजूबाजूला काय चालू आहे हे जर कळलं तर आपण योग्य तो डिसिजन घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण वागू शकतो आणि त्यामुळे आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. हाऊ डू वी सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस? आणि हे सगळं आपल्याला कसं काय बरं कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे? इट इज आवर आईज, इयर्स, नोज, टंग and skin which tell us about our surroundings. Therefore, they are called our sensory organs. Eyes, ears, nose, tongue and skin. These are 5 sensory organs. आणि यांच्यामुळेच आपल्याला कळतं की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. Now, can you tell? Name the things in the picture from their outlines. आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत, आपल्याला त्यांची नावं सांगायची आहेत. सो दिस फर्स्ट पिक्चर इज ऑफ काईट अँड द नेक्स्ट इज मेस म्हणजेच गदा. द नेक्स्ट इज ॲरो. देन दिस इज मून. हँड फॅन. अँड व्हॉट इज दिस? दिस इज स्वॉर्ड म्हणजेच तलवार. दिस इज हॅट अँड दिस इज अम्ब्रेला. नाव नेम द थिंग्स इन द पिक्चर अँड द कलर्स. आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, या थिंग्सचे नावंसुद्धा सांगायचे आहेत आणि त्यांचे कलर्ससुद्धा सांगायचे आहेत. सो आता हे फर्स्ट पिक्चर कसलं आहे बरं? हे आहे ऑरेंज, हो की नाही? आणि त्याचा कलर पण आहे orange. And the next picture is post box. So this is post box and the color of this post box is red. Now the next picture is of crow आणि crowचा कलर असतो black. Now the next picture is of rainbow आणि रेनबोमध्ये बरेच कलर्स असतात, हो की नाही? आणि ते लक्षात ठेवण्याची एक छोटीशी ट्रिक आहे. विबग्योर असं लक्षात ठेवायचं. यामध्ये व्ही मीन्स व्हायलेट, आय मीन्स इंडिगो, बी मीन्स ब्लू, जी मीन्स ग्रीन, वाय मीन्स येलो, ओ मीन्स ऑरेंज अँड आर मीन्स रेड. ओके. नाव द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ लँटर्न आणि त्याच्यामध्ये किती कलर्स आहेत? ग्रीन, रेड अँड येल्लो. अँड द नेक्स्ट पिक्चर इज ऑफ टोमॅटो अँड टोमॅटो हॅज रेड कलर. Now let's learn about eyes. Eyes म्हणजे काय? डोळे. Eyes. It is with our eyes that we can see. मुलांनो, डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो. We can tell the color of the things we see. आत्ताच आपण एक ॲक्टिव्हिटी केली. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण थिंग्सचे नावं सांगितले, हो की नाही? कसं काय बरं सांगितले? कारण की आपण ते डोळ्यांनी पाहिले, त्यामुळे आपण त्यांचे नावं देऊ शकलो आणि त्यांचे कलर्ससुद्धा सांगू शकलो. वी कॅन टेल देअर शेप. आपण त्यांचे शेपसुद्धा सांगू शकतो, त्यांचा आकार सांगू शकतो. वी कॅन ऑल्सो गेस द डिस्टन्स ऑफ थिंग्स फ्रॉम अस. आणि आपण डोळ्यांमुळे आपल्याला डिस्टन्ससुद्धा कळतो. एखादी वस्तू दूर आहे, लांब आहे की आपल्या जवळ आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो. आता इथे रेल्वे स्टेशनचे पिक्चर्स दिलेले आहेत. त्यामध्ये आपण डोळ्यांनी पाहू शकतो की तिथे किती माणसं उभे आहेत, कोणी कोणत्या कलरचे कपडे घातलेले आहेत, हो की नाही? आता इथे ट्रेन आहे, ती अजून प्लॅटफॉर्मवर आलेली नाही आहे, ती अजून लांब आहे, हो की नाही? हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. नाव इन दिस सेकंड पिक्चर आपण पाहू शकतो की बरेच लोक तिथे आहेत आणि ती ट्रेन जी लांब होती ती आता प्लॅटफॉर्मवर आलेली आहे, जवळ आलेली आहे, हो की नाही?
नाव प्ले टाईम. ट्राय दिस. एक गेम आहे. काय गेम आहे तो आता आपण पाहूयात. प्ले अ गेम. Curvy pointy tiger claws peeping out of padded paws. Every student will get a turn to be it. It will face the blackboard and cover his or her eyes. The teacher selects 5 other students from their own place. Each of these 5 children will take turns to say loud and clear. काय म्हणायचं आहे? कर्वी पॉइंटी टायगर क्लॉज पिपिंग आउट ऑफ पॅडेड पॉज. इट मस्ट लिसन केअरफुली अँड गेस whose voice it was. If he or she is right, everyone claps. If he or she guesses the names of all 5 children, he or she gets a pat on the back from the teacher. आता काय गेम आहे मुलांनो? इथे एका मुलावर राज्य येणार आहे. म्हणजे सगळ्याच मुलांवर आळीपाळीने राज्य येईल. ज्याच्यावर राज्य असेल तो या मुलाप्रमाणे ब्लॅकबोर्डकडे तोंड करणार आणि त्याचे डोळे घट्ट झाकून घेणार. आणि मग टीचर 5 मुलांना निवडणार. आता इथे 1 2 3 4 5 चिल्ड्रन आहेत. तर 5 मुलांपैकी कोणाला तरी एकाला असं आळीपाळीने सगळ्यांनी हे वाक्य म्हणायचं आहे, हे सेंटेन्स म्हणायचं आहे. कर्वी पॉइंटी टायगर क्लॉज पिपिंग आउट ऑफ पॅडेड पॉज. मोठ्याने म्हणायचं आहे. आणि या मुलाने हे ओळखलं की हा आवाज कोणाचा आहे की मग तो जिंकला. आणि असं 5 टर्न त्याला मिळतील आणि 5 टर्न्समध्ये सगळ्यांचे आवाज जर त्याने करेक्ट ओळखले तर टीचर त्याला शाबासकी देतील. मुलांनो, हा गेम खेळण्यासाठी आपल्याला कोणता सेन्सरी ऑर्गन काम करणार आहे आपल्या बॉडीमधला? येस, इयर. आपण कानाने ऐकणार आहोत आणि व्यवस्थित ऐकून तो आवाज कोणाचा आहे हे ओळखणार आहोत. मग इथे आपला कोणता सेन्सरी ऑर्गन काम करणार आहे? इयर. सो लेट्स लर्न अबाउट इयर्स. वी हिअर विथ आवर इयर्स. कानांमुळे आपण ऐकू शकतो. मेनली वी कम टू नो व्हॉट अ पर्सन इज सेईंग टू अस. आणि मुख्य म्हणजे आपल्याला हे कळतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलत आहे, हो की नाही? द इयर्स ऑल्सो टेल अस वेदर द साऊंड वी हिअर इज स्वीट ऑर हार्श. आणि जे आपण आवाज ऐकतो तो आवाज स्वीट म्हणजे छान गोड असा आवाज आहे की हार्श म्हणजे कर्कश असा आवाज आहे, हे आपल्याला कानांमुळे कळतं. आता इथे हा डॉग या गर्लच्या मागे इथे भुंकत आहे, हो की नाही? त्यामुळे तो आवाज हा कर्कश आहे हे या गर्लला कळलं आणि तिने मागे वळून पाहिलं. अरे बापरे, डॉग आहे, हो की नाही? आणि इथे या बॉयला त्याच्या फ्रेंडने आवाज दिला. त्यामुळे त्याने कुठल्या दिशेने आवाज येत आहे हे पाहिलं आणि लगेच मागे वळाला, हो की नाही? कारण की या बॉयने याला आवाज दिलेला होता. हे त्याला कसं काय कळलं? तर त्याने कानाने ऐकलं. दे कॅन टेल अस वेदर द साऊंड इज दॅट ऑफ अ बर्ड ऑर अन ॲनिमल. आपल्याला कानांमुळेच कळतं की विशिष्ट असा आवाज हा एखाद्या बर्डचा आहे की ॲनिमलचा आहे. दे ऑल्सो टेल अस विच डिरेक्शन अ साऊंड इज कमिंग फ्रॉम. आणि कानांमुळेच आपल्याला कळतं की एखादा आवाज हा कोणत्या डिरेक्शननी येत आहे. नाव कॅन यू टेल वाय इज मदर सेईंग डोंट ईट धिस मँगो. आता इथे या पिक्चरमध्ये आई आहे, हो की नाही? आणि ती या बॉयला सांगत आहे की हा आंबा खाऊ नकोस. पण त्यासाठी तिने आधी काय केलेलं आहे? तिने त्या आंब्याचा वास घेतलेला आहे आणि मग ती म्हणाली आहे की तू हा आंबा आत्ता खाऊ नकोस. का बरं? कारण की तो वास घेतल्यानंतरनं आईला कळालेलं आहे की हा आंबा अजून फारसा पिकलेला नाही आहे. तो आंबा पिकण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे, हो की नाही? मग ते तिला कसं काय कळलं? कारण की तिने त्या आंब्याचा वास घेतला, हो की नाही? आणि वास कशाने घेतला? तर नोजने. सो लेट्स लर्न अबाउट नोज. नोज. We can smell with nose.
नाकामुळे आपण वास घेऊ शकतो. वी परसीव्ह द स्मेल ऑफ अ फ्रॅग्रंट फ्लावर ऑर इन्सेन्स स्टिक बिकॉज ऑफ द नोज. आता इथे परसीव्ह म्हणजे आकलन होणे किंवा समजणे आणि इन्सेन्स स्टिक म्हणजे काय तर अगरबत्ती, उदबत्ती. तर फुलांचा आणि सुगंधी उदबत्तीचा वास आपल्याला कशामुळे येतो? नाकामुळे, हो की नाही? नाकानेच आपण वास घेतो आणि खूप आपल्याला छान वाटतं. अगरबत्तीचा वास घेतला, सुगंधी फुलांचा वास घेतला की छान वाटतं. अगेन, it is the nose which tells us that there is a foul smell in the air or that the food is spoiled. फाऊल स्मेल म्हणजे काय तर घाणेरडा वास आणि स्पॉइल्ड म्हणजे काय तर खराब. तर नाकामुळे आपण वास घेतो आणि त्यामुळेच आपल्याला कळतं की हवेमध्ये कसला तरी घाणेरडा कुबट असा वास आहे. त्यानंतरनं अन्नपदार्थ ज्यावेळेस आपण खातो मुलांनो, त्यावेळेस आपल्याला वास येत असतो आणि त्या अन्नपदार्थाचा जर खराब असा वास आला तर आपल्याला लगेच कळतं की हा पदार्थ हा खराब झालेला आहे, हा खायचा नाही. आणि जर आपण वासच घेतला नाही, आपल्याला त्याचा वास जर कळलाच नाही की तो खराब झालेला पदार्थ आहे आणि आपण जर तो खाल्ला तर आपलं पोट बिघडू शकतं, हो की नाही? ॲट सच टाइम्स वी कॅन टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आणि अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो. नाव यूज युअर ब्रेन पॉवर चिल्ड्रन. इन समर, उन्हाळ्यामध्ये, हाऊ कॅन वी टेल विदाउट इवन लुकिंग आउटसाईड दॅट इट इज रेनिंग नियर बाय. उन्हाळ्यामध्ये आपण कसं काय सांगू शकतो की कुठेतरी पाऊस पडत आहे आणि आपण बाहेर बघतही नाही तरीही आपल्याला सांगता येतं की कुठेतरी पाऊस पडतो आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतरनं मातीचा असा छान सुगंध येतो. तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल आणि तो खूप छान वाटतो, हो की नाही? मग ते आपल्याला कसं काय सेन्स होतं? कारण की आपण नोज थ्रू वास घेत असतो म्हणून आपल्याला कळतं कुठेतरी पाऊस पडत आहे. व्हॉट वुड बी द बेनिफिट ऑफ नोईंग द डिरेक्शन फ्रॉम विच अ साऊंड कम्स. आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले तर त्याचा फायदा काय बरं मुलांनो? बरेच फायदे आहेत, हो की नाही? आवाज कोणत्या दिशेने येत आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण लगेच त्या दिशेला वळून बघू शकतो की आपल्याला कोण हाक मारत आहे, हो की नाही? आणि अजून याशिवाय बरेच फायदे आहेत. नाव, व्हॉट्स द सोल्युशन? देर इज अ फाऊल स्मेल इन द हाऊस. घरामध्ये घाणेरडा कुबट असा वास येत आहे. मग त्यावर सोल्युशन काय आहे? तर आपण लगेच तो शोधून काढू शकतो की हा नक्की वास कुठून येत आहे आणि आपण तिथे जाऊन स्वच्छता करू शकतो. नाव, अ फूड आयटम इज गिविंग आउट अ रोटन स्मेल. आता एक अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ आहे की जो रोटन असा स्मेल देत आहे. मग तुम्ही काय कराल? मग ते खाद्यपदार्थ तुम्ही खाणार नाही आणि ते लगेच टाकून द्याल. नाव लेट्स लर्न अबाउट टंग. आता इथे पिक्चरमध्ये टंग दाखवलेली आहे, हो की नाही? वी कॅन टेस्ट विथ आवर टंग. जिभेमुळे आपल्याला चव कळते. शुगर अँड जॅगरी आर स्वीट. जॅगरी म्हणजे गूळ, तर साखर आणि गूळ हे कसे असतात? स्वीट. बिटर गोड इज बिटर. बिटर गोड म्हणजे काय तर कारलं आणि बिटर म्हणजे कडू. तर कारलं हे कडू असतं. लेमन्स अँड रॉ मँगोज आर सार. सार मीन्स आंबट. तर लिंबू आणि कैरी, रॉ मँगोज म्हणजे कैरी, हे कसे असतात? साळ असतात. नाव, सॉल्ट इज सॉल्टी. इट इज ड्यू टू द टंग दॅट वी नो दिस टेस्ट. आणि आपल्याला या सगळ्या टेस्ट कशामुळे कळतात? तर टंगमुळे कळतात. इफ वी ईट अ चिली, आर टंग गेट्स अ बर्निंग सेन्सेशन. आता इथे या बॉयने चिली म्हणजे मिरची खाल्लेली आहे. बापरे, बघा, मिरची खाल्ल्यामुळे त्याला बर्निंग सेन्सेशन झालेलं आहे, जिभेची आग झालेली आहे. मग आपण म्हणू शकतो, वी से दॅट द चिली इज हॉट. नाव ट्राय दिस अनदर गेम चिल्ड्रन. फील इट टू फाइंड आउट. आता इथे एक नवीन खेळ आहे, फील इट टू फाइंड आउट. आणि याच गेमला मराठीमध्ये एक मस्त असं छान नाव आहे,
5 पांडव खोक्यात आणि नाव घ्या डोक्यात असं या गेमचं मराठीमध्ये नाव आहे. चला तर मग आता आपण बघूयात हा काय गेम आहे. यू कॅन प्ले दिस गेम विथ 4 or 5 ऑफ युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या 4-5 मित्रमैत्रिणींसोबत मिळून हा गेम खेळू शकता. चला तर मग मुलांनो, हा गेम कसा खेळायचा आहे आपण पाहूया. टेक अ बिग कार्डबोर्ड कार्टन. मेक अ होल इन वन ऑफ इट्स साइड्स, just big enough for your hand to go through. Place some small things in the box, for example an eraser, a coin, a piece of a pencil, a pebble, a tamarind seed, etc. आता मुलांनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे तसा कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे आणि त्या बॉक्सच्या एका साईडला तुमचा हात जाईल इतका मोठा होल तिथे करायचा आहे आणि त्या होलच्या समोर इकडे छोट्या छोट्या थिंग्स तुम्हाला ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुमचा इरेझर, एखादं कॉईन आणि छोटीशी पेन्सिल ठेवायची आहे, पेबल ठेवायचे किंवा टॅम्ब्रिंड सीड. टॅम्ब्रिंड म्हणजे चिंच, तर चिंचेचे ज्या सीड्स असतात त्याला चिंचोके असं म्हणतात, ते ठेवायचं आहे. नाव टेक टर्न्स ॲट प्लेईंग दिस गेम. आणि टर्न बाय टर्न हा गेम खेळायचा आहे. पुट युअर हँड थ्रू द होल, pick up one thing and guess what that object is only by feeling it. Name the object before taking it out. Then take it out and show the other what it is. आणि असं आता ही गेमची तयारी केल्यानंतर बॉक्स घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या होल थ्रू तुम्हाला हात घालायचा आहे आणि जी थिंग तुमच्या हातामध्ये येईल त्या थिंगला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, फील करायचं आहे की ती थिंग नक्की कोणती आहे आणि मग त्या थिंगचं नाव घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या हाताला जर इरेझर लागला आणि तो तुम्ही फील करायचा आहे, तो इरेझरसारखा आहे का, आणि मग त्याचं नाव घ्यायचं आहे की हा इरेझर आहे आणि तुम्ही ते नाव सांगितल्यानंतर तुमचा हात बाहेर काढायचा आहे आणि ती थिंग तुम्हाला तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला दाखवायची आहे. मुलांनो, आता हा गेम खेळताना तुम्हाला तुमचा कोणता सेन्सरी ऑर्गन हेल्प करत आहे? स्किन. कारण की तुम्ही तुमच्या हाताने त्याला स्पर्श करत आहात आणि मग तुम्ही सांगत आहात की ती थिंग कोणती आहे. तर या गेममध्ये तुम्हाला स्किन हा तुमचा सेन्सरी ऑर्गन हेल्प करत आहे. नाव लेट्स लर्न अबाउट स्किन. वी कम टू नो इफ समथिंग वी टच इज हॉट ऑर कोल्ड, रफ ऑर स्मूथ बिकॉज ऑफ आवर स्किन. आपल्याला आपल्या स्किनमुळेच कळते की एखादी वस्तू ही गरम आहे की गार आहे, एखादी वस्तू रफ म्हणजे खरखरीत आहे, स्मूथ म्हणजे गुळगुळीत, एखादी वस्तू ही खरखरीत आहे की गुळगुळीत आहे, हे आपल्याला सगळं कशामुळे कळतं मुलांनो? तर स्किनमुळे. कोऑर्डिनेशन इन आवर मोमेंट्स. मुलांनो, कोऑर्डिनेशन म्हणजे ताळमेळ आणि मोमेंट्स म्हणजे हालचाल, तर हालचालींमधील ताळमेळ. वी कॅरी आउट मेनी टास्क्स. आपण दिवसभरामध्ये भरपूर असे कामं करत असतो. फॉर एव्हरी टास्क वी मेक डिफरंट काइंड्स ऑफ मोमेंट्स. आणि प्रत्येक कामासाठी आपण वेगवेगळ्या हालचाली करत असतो. वी यूज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी फॉर दीज डिफरंट मुवमेंट्स. आणि आपण त्याकरता एकाच वेळी आपल्या बॉडीतले वेगवेगळे पार्ट्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही क्लासरूममध्ये बसलेले आहात समजा आणि तुम्हाला टीचरने ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बॉडीचे कोणते पार्ट्स यूज करत असाल मुलांनो? तर तुम्ही ब्लॅकबोर्डवर काय लिहिलेलं आहे ते पाहण्यासाठी तुमचे आईज यूज करणार आणि वर खाली जे ब्लॅकबोर्डवर बघण्यासाठी, परत तुमच्या नोटबुकमध्ये बघण्यासाठी तुम्ही तुमचा अजून कोणता पार्ट यूज करणार आहात? तर नेक. हो की नाही? नेक यूज होते आहे याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा राईट हँड राईट करण्यासाठी, लेफ्ट हँड तुमची बुक व्यवस्थित ठेवण्यासाठी, ॲडजस्ट करण्यासाठी. तर एकाच वेळी तुम्ही बरेच बॉडी पार्ट्स यूज करत आहात. तर आता इथे काय दिलेलं आहे? द वुमन इन दिस पिक्चर इज रोस्टिंग सम पीनट्स इन अ पॅन. विच पार्ट्स ऑफ हर बॉडी इज शी यूजिंग? आणि आता त्यांच्या बॉडीतले कोणते कोणते पार्ट्स यूज करत आहेत पीनट्स रोस्ट करण्यासाठी. हर हेड इज बेंड फॉरवर्ड. त्यांची मान ही पुढे झुकलेली आहे, पुढे वाकलेली आहे. हो की नाही? आणि
शी इज होल्डिंग द पॅन स्टिडी विथ द टॉंग्स इन हर लेफ्ट हँड. आणि हा त्यांचा लेफ्ट हँड आहे. टॉंग्स म्हणजे चिमटा. लेफ्ट हँडमध्ये त्यांनी चिमटा पकडलेला आहे आणि त्या चिमट्याने त्यांनी ती कढई अगदी घट्ट अशी व्यवस्थित पकडलेली आहे, धरलेली आहे. त्यानंतरनं विथ द स्पॅच्युला इन हर राईट हँड शी इज स्टिअरिंग द पीनट्स इन द पॅन. स्पॅच्युला म्हणजे काय तर उलाटणे. तर त्या स्पॅच्युलाने त्यांनी त्या काय करत आहेत, त्या पीनट्स हलवत आहेत. स्टिअरिंग म्हणजे काय तर हलवणे. हर आईज आर ऑन द पॅन. त्यांचे डोळे हे पॅनकडे बघत आहेत. शी इज वॉचिंग टू एन्श्युअर दॅट द पीनट्स आर प्रॉपरली रोस्टेड. आणि त्या खात्री करून घेत आहेत की व्यवस्थित शेंगदाणे भाजत आहेत की नाहीत. वेल रोस्टेड पीनट्स हॅव अ टिपिकल सेवरी फ्लेवर. आणि खमंग असा वास येत असतो ज्यावेळेस शेंगदाणे हे व्यवस्थित भाजले जातात. वेन हर नोज गेट्स दॅट स्मेल शी इज गोइंग टू पुट ऑफ द गॅस स्टोव. आणि ज्यावेळेस त्यांच्या नाकाला असा खमंग असा वास येईल त्यावेळेस त्या जो गॅस स्टोव आहे तो बंद करतील. You can see that several parts of her body need to work together smoothly. If they were not coordinated, she would fumble. The peanuts might spill, they may be overdone, or they may not get roasted well enough. मुलांनो, तुम्ही बघितलंच, या काकू शेंगदाणे भाजत होत्या आणि त्या शेंगदाणे भाजताना त्यांच्या बॉडीचे कोणकोणते पार्ट्स काम करत होते. आणि जर या सगळ्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत त्याचं व्यवस्थित कॉर्डिनेशन झालं नाही तर त्या गोंधळून जातील आणि पीनट्स व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. मे बी ते सांडतील, मे बी ते कच्चे राहतील किंवा जळून जातील. We need coordination to get any task done smoothly. Lack of coordination give rise to mistakes or muddles. मुलांनो, कोणतेही काम करताना आपल्या मुवमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे आणि ते जर नसेल तर आपल्या हातून खूप मिस्टेक्स म्हणजे चुका आणि मडल्स म्हणजे गडबड किंवा घोटाळे होऊ शकतात. नाव यूज युअर ब्रेन पॉवर चिल्ड्रन. हाऊ आर मुवमेंट्स कोऑर्डिनेटेड व्हेन स्टिचिंग क्लोथ्स ऑन अ स्विंग मशीन. स्विंग मशीन म्हणजे काय तर शिलाई मशीन. तर शिलाई मशीनवर कपडे शिवताना हालचालींमध्ये ताळमेळ कसा साधला जातो, आपल्या मुवमेंट्समध्ये कोऑर्डिनेशन कसं साधलं जातं ते तुम्ही शोधून काढायचं आहे. नाव ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी. इफ अ पार्ट ऑफ आवर बॉडी डज नॉट फंक्शन वेल वी फेस मेनी डिफिकल्टीज. मुलांनो, बॉडीमधील एखादा जर अवयव, एखादा पार्ट जर व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. इफ आवर आयज डू नॉट फंक्शन वेल वी कॅनॉट सी प्रॉपरली. जर आपल्या डोळ्यांनी व्यवस्थित काम केलं नाही तर आपण बघू शकत नाही नीट. इफ आवर इयर्स डू नॉट वर्क ॲज दे शुड वी कॅनॉट हिअर वेल. आणि जर आपले कान व्यवस्थित काम करत नसतील तर आपण ऐकूही येत नाही, आपल्याला आपण ऐकू शकत नाही. इन सच अ सिच्युएशन आर मुवमेंट्स आर नॉट स्मूथ. आणि अशा वेळी आपल्या ज्या मुवमेंट्स असतात त्या व्यवस्थित होत नाहीत. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन आवर ओन. आणि आपल्याला स्वतःची कामे करायला जरा अवघड जातं. बट सच सिच्युएशन्स कॅन बी ओव्हरकम. पण अशा सिच्युएशनवर आपण मात करू शकतो. सम डिसॅबिलिटीज कॅन बी करेक्टेड बाय मेडिकल ट्रीटमेंट. आणि काही डिसॅबिलिटीज अशा असतात की ज्या मेडिकल ट्रीटमेंट थ्रू आपण व्यवस्थित करू शकतो. मुलांनो, डोळ्यांमध्ये थोडासा जर बिघाड असेल तर आपण व्यवस्थित औषधोपचार घेऊन ते आपण करेक्टसुद्धा करू शकतो. इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ अदर पीपल. आणि काही ठिकाणी काही वेळेस आपण दुसऱ्या लोकांची मदत घेऊ शकतो. ऑफन सम स्पेशल डिव्हायसेस कॅन बी यूज्ड टू ओव्हरकम द डिसॅबिलिटी. काही स्पेशल डिव्हायसेस आहेत मुलांनो की ते यूज केल्यावर आपण त्या डिसॅबिलिटीवर मात करू शकतो. ओके, देन इट बिकम्स पॉसिबल टू कॅरी आउट आवर ओन टास्क इंडिपेंडेंटली. मग स्वतःची कामे आपण स्वतंत्रपणे स्वतःच करू शकतो. इफ वी कॅन नॉट सी वेल वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. आपल्याला जर दिसत नसेल व्यवस्थित, दिसण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर आपण स्पेक्टॅकल्स यूज करू शकतो. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा. इफ वी कॅन नॉट सी ॲट ऑल
वी कॅन मेक यूज ऑफ साऊंड्स ऑर फील विथ द हँड्स टू गेट थिंग्स डन. आणि जर आपल्याला अजिबातच दिसत नसेल तर आवाज ऐकून किंवा हातांनी चाचपडून आपली कामे आपण करू शकतो. यू माईट हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन यूजिंग अ व्हाईट केन. तुम्ही बघितलंच असेल की ज्या लोकांना अजिबातच दिसत नाही ते अशा ह्या प्रकारच्या व्हाईट केन म्हणजेच स्टिकचा वापर करतात, अशा काठीचा वापर करतात. ब्लाइंड पीपल यूज अ केन टू फील द वे इन फ्रंट ऑफ देम. काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेत असतात. द साऊंड्स दे हिअर अराउंड देम ऑल्सो हेल्प देम टू नो द सिच्युएशन अराउंड देम. आणि आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यास त्यांना मदत होत असते. दस दे कॅन मेक देअर वे इंडिपेंडेंटली इवन ऑन अ क्राऊडेड रोड फुल ऑफ ट्रॅफिक. तर मुलांनो, आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यासाठी ते मदत घेत असतात आणि भर गर्दीमध्ये रहदारीच्या रस्त्यांवर सुद्धा ते स्वतंत्रपणे व्यवस्थित चालतात. तुम्ही अशा व्यक्तींना नक्कीच बघितलेलं असेल. अ पर्सन हू कॅन नॉट हिअर वेल कॅन यूज अ हिअरिंग एड. आता इथे या पिक्चरमध्ये या मुलाने कानामध्ये हे मशीन लावलेलं आहे. त्याला हिअरिंग एड असं म्हणतात. ज्यांना ऐकण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे ते अशा प्रकारचं मशीन यूज करत असतात. दोज हू कॅन नॉट हिअर ॲट ऑल कॅन यूज साइन लँग्वेज. इन सम केसेस अ सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. मुलांनो, ज्यांना अजिबातच ऐकू येत नसेल तर ते खाणाखुणांची भाषा असते ती भाषा वापरतात. आता इथे या पिक्चरमध्ये दाखवलेला आहे हा बॉय कशा खाणाखुणा करून बोलत आहे. काही वेळा कानांची शस्त्रक्रिया सर्जरी केली की तो जो प्रॉब्लेम आहे, ती जी डिसॅबिलिटी आहे ती निघून जाते. इफ देअर इज अ डिफेक्ट इन द लेग अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी यूज्ड. जर पायामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारची व्हीलचेअर यूज केली जाते मुलांनो. देन द डिफेक्ट इन द लेग इज नो मोर अ हर्डल. डू यू नो चिल्ड्रन, अरुणिमा सिन्हा इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. अरुणिमा सिन्हा नावाची एक लेडी आहे जी उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आहे. वन्स वेन शी वॉज 22 years ओल्ड शी वॉज ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. आणि जेव्हा ती 22 yearsची होती त्यावेळेस ती ट्रेनमधून प्रवास करत होती. शी हॅड टू फाईट ऑफ सम थीव्स. आणि काही चोरांशी तिचा सामना झाला, त्यांच्याशी तिला झटापट करावी लागली. इन द स्कफल शी वॉज थ्रोन ऑफ द ट्रेन. आणि त्या झटापटीमध्ये ती त्या ट्रेनच्या बाहेर फेकली गेली. अनादर स्पीडिंग ट्रेन रॅन ओव्हर हर. शी वॉज सिरियसली इंजर्ड. आणि ज्यावेळेस ती फेकली गेली त्यावेळेस शेजारच्याच रुळावरून दुसरी गाडी धावत होती आणि त्यामध्ये अरुणिमा गाडीखाली पडली आणि तिला गंभीर अशी दुखापत झाली. खूप सिरियस इंजर्ड झाली ती. डॉक्टर सेव्ड हर लाईफ. डॉक्टरांनी तिची लाईफ वाचवली. बट दे हॅड टू कट ऑफ हर राईट लेग. पण त्यांना तिचा उजवा पाय कापावा लागला. वाईल शी वॉज इन द हॉस्पिटल मेनी पीपल वुड कम टू सी हर. आणि ती ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस तिला बरेच लोक भेटायलाही येत होते. ईच पर्सन वुड वरी अबाउट हर फ्युचर. आणि प्रत्येकाला तिच्या आता भविष्याबद्दल फ्युचरबद्दल काळजी वाटायला लागली. बट अरुणिमा रिझॉल्व्ड दॅट शी वुड नेव्हर गिव्ह अप. पण अरुणिमाने ठरवलं की ती हार नाही मानणार. शी वुड अचीव समथिंग सो एक्स्ट्राऑर्डिनरी दॅट नो वन कुड एव्हर से शी वॉज हेल्पलेस. कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही असे काहीतरी करून दाखवायचे असे तिने ठरवले. डॉक्टर्स गेव हर ॲन आर्टिफिशियल लेग. आणि मग डॉक्टरांनी तिला एक आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम असा पाय बसवला. ॲज सून ॲज शी गॉट यूज टू हर न्यू लेग शी बिगॅन टू ट्रेन फॉर माउंटेनिअरिंग. आणि जसा डॉक्टरांनी तिला तो कृत्रिम पाय बसवला तसं तिने स्वतःला त्या पायाबरोबर यूज टू करण्याचा प्रयत्न केला आणि तिने ट्रेनिंग घ्यायला चालू केलं. कसलं तर माउंटेनिअरिंग. जस्ट 1 year आफ्टर
her accident, she climbed one of the high peaks in the Himalayas. The very next year, she climbed Mount Everest, the highest peak in the world. मुलांनो, अपघातानंतर अवघ्या एकच वर्षात तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केलं आणि त्यानंतरनं त्या पुढच्या वर्षी एव्हरेस्ट हे जगातलं पूर्ण वर्ल्डमधलं सगळ्यात हायेस्ट म्हणजे उंच असं शिखर तिने सर केलं. व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणिमा स्टोरी? आणि ह्या अरुणिमाच्या स्टोरीवरून आपण काय शिकणार बरं मुलांनो? की हार कधीही मानायची नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करायची आणि पुढे चालायचं. असं काहीतरी करून दाखवायचं की सगळ्यांना आपला अभिमान वाटेल. Now what we have learned from this lesson, children? Our sensory organs tell us about the situation around us. The eyes, ears, nose, tongue and skin are 5 sensory organs. We can see with our eyes, hear with our ears, smell with our nose, we taste things with our tongue and feel them with our skin. When we work, we need to have coordination in all the tasks. Difficulties may arise due to lack of coordination. Coordination जर नसेल तर डिफिकल्टीज येतील, हो की नाही? If any organ does not function well, we may face difficulties in doing our work. We must not give up in the face of difficulties. They can be overcome. अडचणींमुळे खचून जाऊ नये, कारण त्या सगळ्या अडचणींवर मात करता येते, हो की नाही? Now always remember, children, even if there is a disability in any organ, we can find a way out of that difficulty. We can learn to be self-reliant. म्हणजेच काय तर एखाद्या अवयवात, एखाद्या बॉडी पार्टमध्ये जर दोष असेल, एखादी डिसॅबिलिटी असेल, तरीसुद्धा त्यातून मार्ग काढता येतो. वेगळ्या पद्धतीने आपली कामे ही आपल्याला करता येतात. So that's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.